पेक्षाही जास्त धावा मारणं हे कुठेतरी प्रोटेक्टिव्ह असेल आणि त्या दृष्टिकोनातून अंबव क्रिकेट संघ प्रयत्न देखील करेल. गोलंदाजी मागवा पुन्हा एकदा अशी तयार. शॉर्ट पिच चेंडू याला मात्र ओ मिस ट्राईंग पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नाही आहे, कोणत्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन. कोण विकेट? क्रिकेट कायम सांगितलं जातं या क्रिकेटच्या माध्यमातून शांत डोक्याने खेळला जाणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. या क्रिकेटच्या माध्यमातून एक मित्रांनो नक्की सांगेन, ज्या जागेसाठी मित्रांनो महाभारत घडलं होतं ना, ती जागा आज पण तिथेच आहे मित्रांनो. महाभारत संपलं, लोक निघून गेली, गर्व अहंकार पैसा गुरूर सगळं मित्रांनो इथेच राहणार आहे. खाली आत आहे ते खाली आत जाणार आहोत. म्हणून आयुष्यात माणुसकी जपा मित्रांनो, आपली आवड जपा, माणसं जपा आणि गोड आठवणी मित्रांनो सोबत घेऊन जात चला. यास हेच तर हे क्रिकेटचं मित्रांनो खेळ सांगतं. एक गोड आठवणी जपत चला, माणूस जपत चला, माणुसकी जपत चला, खेळ जपत चला मित्रांनो. दोन चेंडूंच्या अगेन्स्ट मित्रांनो अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. आतापर्यंत भन्नाट कामगिरी सिद्धेशांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावकुऱ्याचा फलंदाज नवीन फलंदाज महेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अगदी अट्रॅक्टिव्ह ऍक्शन मध्ये अराउंड द क्रीज वेगावर स्वार आहेत. गती आहे, परंतु त्या गती बरोबर निश्चित मतीचा वापर करावा लागेल. चेंडू मात्र सटीक डिलिव्हर्ड केले जात आहेत, चेंडू मात्र चांगले डिलिव्हर्ड केले जात आहेत. त्या चेंडूवर स्पीड तुमच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केली जाते, परंतु तो चेंडूंचा जो टप्पा आहे तो मात्र तुम्हाला निश्चित ओळखून करावा लागेल. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क फलंदाजांकडून पाहायला मिळत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला गोलंदाजी करणं थोडंसं कदाचित सोपं जाऊ शकतं. सिद्धेश अराउंड द क्रीज वन्स अगेन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगलं बांधून ठेवलंय. पहिला चेंडू निश्चितप्रमाणे वाईट आला होता, परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक सिद्धेशांच्या माध्यमातून. ओ वन्स अगेन सीम अप डिलिव्हरी. जास्त उंचीचा चेंडू त्याबरोबर वेग दुग्ध शर्करा या गोलंदाजी मार्फत सिद्धेशांच्या माध्यमातून. डॉट बॉल निर्धावांकांची मोहर. मी आहे असं देखील सांगितलं सिद्धेशांनी. ज्या कार्यासाठी उतरलं होतं ते कार्य मात्र सिद्धेश नेण्याचं काम सिद्धेशांच्या माध्यमातून केलं जातंय. वन्स अगेन अराउंड द क्रीज सिद्धेश. थोडस फुलवर लेनचा चेंडू होता, थोडंसं पुढे ठेवलं होतं. निश्चितच सर्वेश आहेत, 7 आहेत. चेंडू खाली 1 बाउन्स कॅरी करतील, चेंडूला फेकतील तोपर्यंत एकदा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी आले दोन्ही खेळाडू. या दरम्यान धावसंख्येमध्ये देखील हलकासा बदल होतो. 4 धावा. गुणलेखन करण्यासाठी अविदादा कदम अगदीच जिगर यांचे परम मित्र आहेत आणि एक चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतोय. आता मात्र उजव्या एसटीच्या डावकुऱ्या राईट हँड फलंदाजासाठी इथे मात्र दिशा बदलली आहे, परंतु दशा मात्र खराब आहे. चेंडू सीमा रेषे पार फरार आहे. षटकार आहे. खूप वाईट. हर्षद पवार, हर्षद मराठवाडी क्रिकेट संघाचा हर्षद याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब तुमचा घेऊन जायचा. धावसंख्या झाल्यात त्या 10 धावा, 10 रन. हर्षद तुम्ही यायचंय, तुमचा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र घेऊन जायचा आहे. 10 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 5 चेंडूंचा इथे मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितप्रमाणे पाहायला गेलं तर 5 चेंडूंच्या अगेन्स्ट धावसंख्या झाल्यात त्या 10 धावा. येणारे चेंडू असतील 5. या 5 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये किमान 25 पेक्षाही जास्त धावा अपेक्षित आहेत बॅटिंग करणाऱ्या अंबाव क्रिकेट संघाला. त्याच्यामुळे कर्णधारांनी देखील सांगितलं की 25 पेक्षाही जास्त धावा जोडण्याचा आमचा प्रयत्न मानस इथे मात्र यशस्वी आम्ही ठरण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी मागवर नवीन महत्वाचा गोलंदाज जतीन यांच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाते, चेंडू दिला जातोय आणि जतीन यांचं नाव सकाळच्या सत्रापासून आपण ऐकलंय. जतीन यांची कामगिरी देखील आपण पाहिली आहे. त्याच्यामुळे इथून पुढे बॅटिंग करणाऱ्या महेश यांना देखील क्रुशियल वर्क करावं लागेल. पहिला चेंडू वृत्त विकेटच्या दिशेने.
हो, इन ऍक्शन मध्ये सुपर ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली आहे. कमी उंचीचा चेंडू होता, पंचांकडे पाहिलं होतं. इट्स अ डॉट बॉल. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाहीये. म्हणजेच येणारे चेंडू असतील 4, त्या 4 चेंडूवरती निश्चितप्रमाणे पाहायला गेलं तर महेश यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट आणि क्लिअरली दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू येणारे असतील. धावसंख्या झाली तर फक्त आणि फक्त 10 धावा. वन सेकंड राईट हँड उर्थ विकेटच्या दिशेने. हाही चेंडू कमी उंचीचा चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू, त्याला मात्र फिल्कअपदरी मनगटाच्या सायाने अराउंड द कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळालं. चेंडूला कॅरी करतील, चेंडूला फेकतील. तो बरेच एक धाव इथे मात्र अर्जित होताना दिसत आहेत. इथे देखील एक धाव इथे मात्र आली आहे. ज्या कार्यासाठी कदाचित महेश आणि दिगंबर, महेश आणि मनोज यांच्या माध्यमातून जे कार्य आपल्याला पाहणं, ऐकणं, खेळणं गरजेचं होतं, ते कार्य आता मात्र निश्चितच त्यांच्या अगेन्स्ट कामगिरी होताना दिसतंय. कारण इथून पुढे कदाचित मॅक्झिमाइज तुम्हाला करावे लागतील फटके आणि एखादा चांगला आकडा, एखादी चांगली धावसंख्या जोडण्याचं काम दोन्ही फलंदाजांना करणं गरजेचं आहे. वन्स अगेन हाही चेंडू क्लिअर, हाही चेंडू क्लेवर, हाही चेंडू डॉट, निर्धाव. मराठवाडी. चला यानंतर विनंती करतोय SP स्मृती मंगलमूर्ती मराठवाडी क्रिकेट संघ आणि लेजंड 11 क्रिकेट संघ खामगाव सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत. यानंतर अगदी पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा अध्यक्ष, माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहराचे अगदीच मान्य कार्यकर्ते रहमान खान, जिल्हा उपाध्यक्ष रहमान खान साहेब यांचं इथे मात्र आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या झाल्या त्या 12 धावा. जतीन एक शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटच्या दिशेने जो डिलीव्हर करतील. बराचसा बाहेर आहे. पंचांना ऍक्शन मध्ये तिथे मात्र वाईड कळवण्याची इथे मात्र सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळाली. वाईड इथे मात्र अर्जित केली जाते. प्रमुख पाहुण्यांची देखील मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाल्या. रहमान साहेब इथे मात्र आलेत. स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील सहर्ष स्वागत. आभारी आहे. वेळात वेळ खर्च काढून मित्रांनो आलात या स्पर्धेसाठी. आयोजकांच्या वतीने तुमचं देखील इथे सहर्ष स्वागत केलं जात आहे. शेवटच्या चेंडूवर क्रॉस लाईन, शेवटच्या चेंडूवर लाईन क्लिअर केलाय आणि क्लिअरली पंचांच्या माध्यमातून सिग्नल येतोय. महत्वाची लढत आपल्या भेटीला येते. लेजंड 11 क्रिकेट संघ खामगाव आणि SP स्मृती मंगलमूर्ती मराठवाडी क्रिकेट संघ. एकापेक्षा एक असे महत्वाचे मॅचेस आणि मोठ्या मॅचेस आपल्या भेटीला आल्यात. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अजितदादा चषक 2026 आज दिनांक 26 एप्रिल 2026 च्या या दिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा मान सन्मान आणि अभिमान घेऊन या ऋतुयान धनराज मैदान विराट पूर्व येथे मात्र भरवली गेले. आयोजक रोहित पवार, जिगर पवार, विवेक बेर्डे आणि मनीष परमार यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातून साकार होणारी स्पर्धा खऱ्या अर्थाने अजितदादा चषक 2026 हे महत्वाचं पर्व आपल्या भेटीला आलंय. सकाळच्या सत्रापासून अगदी पाहायला गेलं तर 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्या 16 संघांचं हार्दिक स्वागत. ओम साई स्पोर्ट्स YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही वाहिनी हे संपूर्ण सामने आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. त्यांचंही या सकाळच्या सत्रापासून
चांगलं योगदान लाभलंय त्यांचंही सहर्ष स्वागत. आलेले उपस्थित सर्व संपूर्ण प्रमुख पाहुणे असतील, प्रमुख पाहुणे त्याचप्रमाणे महिला वर्ग देखील इथे उपस्थित झाला, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेसाठी 2 ऑफिशियल पंच लाभले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य अजितदादा आरडे सर यांचं देखील चांगली साथ या स्पर्धेला लाभली, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. आमच्या बाजूला डाव्या बाजूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात गुडेगर गावचे अगदीच आमचे चांगले मित्र आहेत, ते देखील गुणलेखन करण्याचं काम यांच्या माध्यमातून अवी कदम यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि एकूणच सगळ्यांनी चांगलं सहकार्य लाभवलंय. चला घड्याळामध्ये बरोबर 5:45 झालेत, 5:45 वाजलेत. वेळेचं बंधन आहे, वेळेची पाबंदी आहे. सामन्याला सुरुवात होते, लेट्स प्ले असा इशारा दिला जातोय. 10 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज महेश रिव्हर्स, त्याला मात्र स्विच हिट केलाय, स्वीट हिट केलाय. पहिल्या चेंडूला सीमा रेषे पार धाडलाय, चौकार, 4 धावा. तिक्या खंडाला 4 धावा पहिल्या चेंडूवरती लगावल्या गेल्यात, तोही वेगळ्या अंदाजामध्ये. दुसऱ्या चेंडूला देखील त्याच अंदाजामध्ये पाठवलंय, परिणाम मात्र वेगळा आहे. परिणाम चेंडू सीमा रेषे पार आहे. 6 धावा ऍक्शन मध्ये पंचांच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे. हा चेंडू षटकार आहे. विनंती करतो आयोजकांच्या वतीने देखील एक सूचित करण्यात येते, सूचना दिली जाते की सामनावीर जो मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय तो तुम्ही निश्चितच लगेचच घेऊन जा. तुम्हाला तुमचं नाव पुकारल्यानंतर ते मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात, त्याच्यामुळे येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडूवर पाहूया कितपत लागते ती वाट. हलक्या हाताने स्टेअर केलाय समोरच्या दिशेला, आलाऊन द कार्पेट. फंबलिंग पाहायला मिळालं, प्रेशर इथं मात्र क्लिअरली पाहायला मिळते. हिट तर चांगलं केलं होतं, हिट चांगलं केलं म्हणजे सटीक केलंय, तिथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. पंचांचं बोट आकाशाकडे, काम तमाम, विकेट. दिवसाला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये, लगेच नवीन फलंदाज मैदानावर दाखल करायचा मित्रांनो. घड्याळामध्ये 5:45 वाजलेत, वेळेचं पाबंद आहे, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आता प्रमुख पाहुणे देखील आपल्या इथे उपस्थित व्हायला चालू आहेत. अजून एक सेमीफायनलची लढत आहे, त्यानंतर फायनलची देखील महत्वाची लढत आहे, त्यानंतर पारितोषिक वितरण आहे मित्रांनो. आणि खामगाव क्रिकेट संघाने नाणेफेकीचा इथे निश्चितप्रमाणे कॉल जिंकलाय आणि आपला डिसिजन देखील कळवायचा आहे. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय, त्याच्यामुळे सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत देखील महत्वाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चेंडूवर, या मागच्या चेंडूवर देखील 1 धाव इथे मात्र अजित झाले. धावसंख्या 11 धावा, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अराउंड द क्रीज, याही वेळेला स्विच केलाय, याही वेळेला हिट केलाय, स्विच प्लस हिट, स्वीट हिट, चौकार, 4 धावा. क्लासिकल अंदाजामध्ये या सामन्याला मात्र संपवताना कदाचित दिसतात बॅटर, आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूपासून अदाकारी स्पष्ट केले, पहिल्या चेंडूपासून जो बॅटचा टर्न होता तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फ्लो मात्र बॅटचा अगदी वेगाने चेंडूवर आणतायत आणि निश्चितच देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर पहिल्या षटकामध्ये अगदी विचार केला तर धावसंख्या झाल्यात त्या 19 धावा, एका धावेची आवश्यकता. पाच षटकांचा खेळ, त्याच्यामुळे षटक संपलाय आणि काय बॅटिंग मित्रांनो पाहायला मिळाली. 20 धावांची आवश्यकता होती फक्त. 10 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती, त्याच्यामध्ये 5 चेंडूमध्ये अगदी विचार केला तर 19 धावा तर पहिल्या षटकामध्ये क्लिअर केल्या. त्याच्यामुळे येणारे षटक असतील 1,
म्हणजेच 5 चेंडू इथे मात्र डिलिव्हर केले जातील आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त एक धाव बनवायची आहे. म्हणजेच काय तर एक धाव बनवल्यानंतर बॅटिंग करणारा संघ मात्र फायनल मध्ये आपल्याला प्रवेश करताना दिसेल. 5 चेंडू विजयासाठी एक धावा. कारनामा निश्चितच करावा लागेल गोलंदाजी करत असताना गोलंदाज निश्चितप्रमाणे ए बी यांना पहिला चेंडू अराउंड द क्रीज सन्मान दिलाय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. कदाचित या अस्त्रांचा या शस्त्राचा वापर या अगोदरच्या षटकामध्ये करणं गरजेचं होतं. थोडंसं लेट झालंय परंतु प्रयत्न केले जात आहेत. 4 चेंडू विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. कदाचित इथून पुढे 4 ते 5 धावा असत्या तर डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजीसाठी तरी मजा आली असती मित्रांनो. परंतु याही चेंडूवर पाहायला मिळतंय डॉट बॉल. याही चेंडूवर डॉट बॉल. कंपल्सरी चेसचा नियम आहे मित्रांनो. 2 चेंडू सलगचे डॉट गेलेत. या चेंडूवर विकेट प्राप्त झाली आहे म्हणजे आता समीकरण आलंय 3 चेंडू विजयासाठी एक धाव. 3 चेंडू विजयासाठी एक धाव. क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटच्या मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही प्रकारचे भाकीत निश्चित करता येत नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कारनामे होऊ शकतात, घडू शकतात. आणि 3 चेंडू एक धाव यासाठी गोलंदाजी मार्कवर ए बी पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू देखील डॉट असेल का? ओ नाही ऐकणार आहेत. पॉइंट रिझन मधून चेंडूला सीमा रेषे पार केलाय आणि इथे मात्र फायनल मध्ये दाखल जाणारा पहिला संघ ठरलाय आंबा क्रिकेट संघ.